बघितल्यानंतर सिक्युरिटीचे सगळे ऑफिसर सगळे गार्ड मला पूर्णपणे ओळखतात आणि एक सेकंद सुद्धा माझी गाडी तिथं न थांबता माझी डायरेक्ट गाडी आतमध्ये पाठवली जाते. पण मी माझी शिस्त सोडत नाही. मी गेटवर उभा राहतो, मला चेक करा म्हणून सांगतो. का तर माझ्या नेत्याची सुरक्षा मलाच महत्वाची आहे आणि मी ती बाळगली पाहिजे, मी राखली पाहिजे. पण मला कधीही गेटवर कोणी थांबवत नाही आणि त्यांना वाटेल तेव्हा ते मला कधीही बोलवू शकतात. त्यामुळे त्यांनी मला बोलवण्याची मी वाट बघावी किंवा ते मला बोलवतायत नंतर मी भेटेन, हे अंतर शिल्लक राहिलेलं नाही. पण स्थानिक वृत्तपत्रांमध्ये आत्ताच्या ज्या पक्षामध्ये म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये आहात तिथं तुमची घुसमट होती असं वाटतंय तुम्हाला? मी घुसमटून जाणारा माणूस नाही, मी कुठल्याही पक्षात घुसमटणारा नाही. पहिली गोष्ट, मी पवार साहेबांना सोडण्याची चूक केली हे मी बोललो, मी नाकारणारा नाही. राजकीय माझी चूक झाली हे मी कबूल केलं. त्याच्यात माझ्या मनाचा मोठेपणा आणि प्रामाणिकपणा तुम्हाला दिसला पाहिजे. घुसमट कसली आणि माझी घुसमट काय होणार आणि मी काय घुसमटून स्वतःला घेणार? माझी कुणीही घुसमट केलेली नाही, मला कुणीही घुसमटत ठेवलेलं नाही. किंबहुना पक्षाला चारी बाजूने घेरलं जातंय अशा वेळेला माझं तरी मन असं मला मन सांगतं की मी अधिक जोरदारपणे आक्रमण केलं पाहिजे. ती माझी क्षमता आहे. कुठलाही प्रसंग अंगावर ओढून घेत असताना मला भीती ना भय. त्यामुळं मी पवार साहेबांना सोडल्याचं राजकीय चूक केली हे बोललो म्हणजे माझी शिवसेनेमध्ये घुसमट होते असा त्याचा अर्थ काढण्याचं काही कारण नाही. राजकारणामध्ये इतका प्रामाणिकपणा आजही जिवंत आहे असं माझ्याकडे आदरानं बघितलं पाहिजे, असा माझा आग्रह आहे. खरं तर स्वतः करता मी हा मोठेपणा घेणं योग्य नाही, परंतु पुन्हा